काही आठवणी आपल्याला अतिशय प्रिय असतात, पण त्या आठवणी आपल्या आईच्या असतील तर त्या आपल्या मनाच्या कप्प्यात आपण जपून ठेवतो. अशीच एक माझी बालपणीची आठवण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी माझ्या चॅनलच्या पहिल्या रेसिपीची सुरुवात माझ्या आईच्या रेसिपीने करत आहे. नमस्कार. आपल्या स्वाद होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4-5 पोळ्यांचे गव्हाचे पीठ चाळून घेतले आहे. यामध्ये चवीपुरते मीठ आणि 1 चमचा तूप टाकून थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे. पोळीला मळतो त्यापेक्षा थोडे घट्ट पीठ मळायचे आहे. पीठ मळून झाले आहे. 1 चमचा तूप लावून आता 10 मिनटं ही कणिक आपण झाकून ठेवू, म्हणजे कणिक आपली छान भिजेल आणि पोळ्या आपल्या मऊ होतील. लाडूसाठी 2 टेबलस्पून खिसलेले सुके खोबरे, 9 बदाम, 6 काजू, अर्धे फुलपात्र वितळलेले तूप, पाऊण फुलपात्र गूळ, पाव चमचा खसखस आणि 4 वेलदोडे घेतले आहेत. सुरुवातीला बदाम भाजून घ्यायचे. बदाम भाजत आले की काजू टाकायचे. काजू बदाम भाजून झालेत. आता गॅस बंद करायचा आणि गरम कढईवर सुके खोबरे, वेलदोडे, खसखस परतून घ्यायचे आणि हे सर्व आपल्याला 1 मिनिटभरच परतून घ्यायचे आहे. हे सर्व लगेच भाजते. आता या बदाम काजूची बारीक पूड करून घेऊ. चुरमा लाडूसाठी 4 पोळ्या करून घ्यायच्या आहेत. नेहमीच्या पोळ्यापेक्षा थोडी जाडसर आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. या पोळ्या थोड्या जाडसर करायच्या, म्हणजे लाडूला आपल्या मगज छान पडतो. या 4 पोळ्यांचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता मिक्सर पल्स मोडवर बंद चालू करून अशा पद्धतीने चुरमा करून घ्यायचा आहे. आता या चुरम्यात काजू बदामची पूड, खोबरे कुस्करून टाकायचे, गूळ. आता हे सर्व आपण हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये उरलेले सर्व तूप टाकून हे मिश्रण आपल्याला एकजीव करून लाडू वळून घ्यायचे आहेत. तर आपला असा हा मस्त पौष्टिक लाडू तयार झाला आहे. आपले सर्व लाडू तयार झाले आहेत. तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा आणि माझ्या स्वाद होम किचनला सबस्क्राईब करा. तुमच्याही लहानपणीच्या आठवणी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा.